नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथम् दूरीकुरु मे दुरितम् भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सचराचर जनन स्थितिलय कारण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालय मयि दास उदासस्तवोचितो नहि भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय कैलास निवास प्रमथ गणाधीश भूसुराचित भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् झनुतक झङ्किणु झनुतक्किटतक शब्दैर्नटसि महानट भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् धर्मस्थापन दक्ष द्रक्ष गुरो दक्ष यज्ञ शिक्षक भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय
शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् भगवन् भर्गभयापह भूतपते भूतिभूषिताङ्गविभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सर्वदेव सर्वात्म सर्वदा दुर्गत गर्वहरण विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मेत्येतल्लक्षणलक्षितभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् हा हा हू हू मुखसुरगायक गीता पदानपद्य विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 मैं तां तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी मैं तां तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी सोना सोना इतना भी कैसे तू सोना 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 इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना सोना सोना इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना हो इश्क का रंग सफेद पिया ना छल न कपट न भेद पिया सौ रंग मिले तू एक वर्गा फिर आतिश होया रेत पिया रेत पिया जिस जंग में तेरा हो रुतबा उस जंग कमा तो जुनैद पिया जुनैद पिया सोना सोना इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना मैं लाख संभल के जानी तू नदिया और मैं पानी एक तुझ में ही बहने का रास्ता
समझ के मानी, मेरा किस्सा तेरी कहानी, जो जुड़ जाए तो मुकम्मल वास्ता है। फिर से मुझे एक दफा है बस तुझे देखना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना, तेरे इश्क में जोगी होना, मैनू 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 जोगी होना। हो मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी, जो जग से कहा ना जाए। I found a love for me, darling, just dive right in, follow my lead. I found a girl, beautiful and sweet. Cause we were just kids when we fell in love, not knowing what it was. I will not give you up this time, darling, just kiss me slow. Your heart is all I own, and in your eyes you're holding mine, baby. करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले, ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले, दिस वाटे वेगळं अन लागे कालळं, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले. अंतरंगाने देहांगाने स्पर्श केला न वाटे स्वर्गच आला हाताला, स्वप्न जे होते पूर्ण ते झाले, मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला, वचनाचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी,
नाही मुळात जेवण सुरूच केलं नाही तुम्ही अहो नाही ते मी टेस्टिंग करत होतो. टेस्ट हा पण तुम्ही आहात कोण आमच्याकडचे तर तुम्ही मुलाकडचे नाहीत ना रे आपले? रवी काका आपल्याकडे नाही ना? मुलीकडचे आहेत का तुम्ही हो ना मुलीकडचं आहे. ओळखता का तुम्ही नाही काही रिएक्शन तर नाही तुम्ही कोण मुलीचे मी मुलीचा भाऊ आहे मी मुलीचा. मुलीचे भाऊ हो मुलीचे बाबा गोरे हा. मुलीची आई गोरी हा. हा. मुलीचे बहीण भाऊ सगळे गोरे मुलगी गोरी आणि तुम्ही सावळा. काळा कोण कोणाला काळं बोलते बघा. मी मुलाचा मोठा भाऊ आहे इथे स्टार चौकात साखरपुड्यात मानपान आहे की नाही अहो आहे ना आहे. तसं इथं तुमच्याकडे नाही, नाही. अहो तुम्ही मुलाचे मोठे भाऊ. हा मग. सावंत खानदानातला सगळ्यात पहिला मुलगा मी वा 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 तुम्ही किती गोरे आहात. खरं तर फेअर अँड लव्हली ऍड मध्ये तुम्हीच काम करायला पाहिजे होतं. नाही आम्ही फेअर अँड लवलीच्या ऍड मध्ये काम नाही करू शकत. का हो का. आम्ही इमामीचे प्रोडक्ट वापरतो अरे बापरे इमामी. वा वा सार्थकची आई आहे ना तिकडे गप्पा मारते बघा इकडे चालू हो, हो. असतं. ती इमामीमध्ये काम आहे वा 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 त्यामुळे वा. आम्हाला प्रत्येक सणाला इमामीचं प्रोडक्ट असतं ते वा. फुकट एकदम. हा. काय सांगता. म्हणजे आता आमचं मकर संक्रांतीला तिळगुळाचा लाडू सोबत साखरपुड्याने इमामीचं प्रोडक्ट इमामीचे प्रोडक्ट. होळीला ते पुरणपोळी सोबत कटाची आमटी. इमामीचं प्रोडक्ट. काय बोलता. दिवाळी आली की फराळासोबत चटणी करायची. इमामीचं प्रोडक्ट. अरे बापरे. त्याच्यानंतर ते तिथे हे असतं ना लक्ष्मी पूजन असतं बरोबर. तिकडे ते खोबऱ्याची वाटी आणि ते धनाड मला माहिती आहे त्याच्यासोबत इमामीचे प्रोडक्ट. कोऱ्या करकरीत नोटा. काय सांगता. मुलाचे वडील आरबीआय मध्ये कामाला आहेत. काय RBI? आम्हाला लक्ष्मी पूजन करकरीत नोटा असतात. माझं एक ना काम होतं ते तुम्ही कराल का. काय काम होतं माझ्याकडे 2000च्या नोटा आहे त्या देऊन एक्सचेंज करता येतील का. तुम्ही अजून ठेवले अहो राहिले ना चुकून. एक काम करा आहेराच्या पाकिटात टाकून द्या त्यांचं ते बघून घेईल. हो बेस्ट 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 पण टाका आहे हा हा यायला मीच बसणार आहे. हो टाकण्याचं वाट बघा. हा? राहणार लागते ना वाट बघावी लागते. वाट बघायला लागतेच. नाही, आणि काय म्हणजे तुम्हाला सांगतो मुलाचे जे आई वडील एकदम तुम्हाला कळलं असेल. हो कळलं. हा. आता तुम्ही मुलाबद्दल काहीतरी सांगाल का. मुलाच्या आईबद्दल सांगितलं मुलाच्या बाबांबद्दल सांगितलं मुलाबद्दल काहीतरी सांगाल का. मुलगा कसा आहे काय करतो. काय करतो काय नाही करत विचारा. बरं काय नाही करत. असं अहो हे सगळंच करतो. अच्छा अच्छा सगळं करतो. तुम्हाला सांगतो आपल्याला 30 नंबरची पिकनिक असते ना बरोबर. तेव्हा मॅनेजमेंटसाठी ग्रुप असता. एकटासारखं काय सांगता. वर्गणी जरा जास्त घेतो पण महागाई वाढली. हो बरोबर मागे त्याच्यानंतर आमचं सहकार नगरमध्ये गणेशोत्सव असतो. बरोबर. इकडे खाली मंडळाचा गणपती असतो ना बरोबर. ते पण मॅनेजमेंटसाठी मंडळातील माणसं असतील. सार्थक एकटा. काय सांगता. काय मंडळाचं नाव असतं ओके. नाव आमचीच पोरं करतो. वा 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 वा. मग त्याच्यानंतर ते मॅच वगैरे असतात तिकडे पण मॅनेजमेंटसाठी तुम्हाला सांगतो कोटक महिंद्रा बँक कोणामुळे चालले ते महेंद्राचे सार्थक. काय सांगता. साधं आहे का मग एवढं सगळं आहे. ते काय आमचं ते खानदानाची परंपराच आहे. हे तुम्हाला सांगतो काय आमचे सावंत फॅमिलीचे मोठे काका विष्णू सावंत बरं रत्नागिरीच्या वेशीपासून सिंधुदुर्गाच्या वेशीपर्यंत सगळी माणसं घाबरतात. काय म्हणता. माणसं सोडा कोकणातली भूतं घाबरतात. अरे बाप रे बाप. त्याच्यानंतर आमचे भास्कर सावंत नाना कुठे आहेत ते कुठे नाना कुठे. हा मग तुम्हाला सांगतो मैदान बचाव समिती म्हणू नका अमरिंद मंडळ म्हणू नका क्रिकेट संघटना म्हणू नका खो खो संघटना म्हणू नका सगळीकडे एकदम मेन माणूस. काय म्हणता. मेन माणूस. मेन माणूस. हा त्यांच्या पत्रिकेतलं नाव जन्मपत्रिकेतलं नाव अध्यक्ष होतं का. विचारायला लागले. हा आमचं बघू आपण. चालेल चालेल. त्याच्यानंतर आमचे श्रीधर काका श्री अहो मालवणी नटसम्राट नंबर 2. बाप रे बाप. मालवणी नटसम्राट नंबर 1 मच्छिंद्र कांबळी. त्याच्यानंतर नंबर 2 गे माय झया. होय. ते मालवणी म्हटल्यावर ते होतं. हा ते ते होतं. दीपक कांबळी वगैरे पण दिसत आहेत सतत मला तर ते येतच ते असो. तर त्याच्यानंतर मग आमचे रवींद्र सावंत
कोकणला बादशाह माणूस बाप रे हा, बाप कुठे? वा, वा, अशी वा. सगळी आमची गाण्याची परंपरा आहे. हा, एकदम सगळी कलाकार मंडळी आहे एकदम. अहो तुमच्याकडे पण जशी कलाकार मंडळी आहेत ना तशी आमच्याकडे पण कलाकार मंडळी आहेत. हो. हो आमची मधुरा हा. भरतनाट्यम डान्सर. मधुरा भरतनाट्यम डान्स मग काय म्हणता? हे भारी आहे म्हणजे सासू सुनांची भांडणच होणार नाही तो. का कसं कसं का काय भरतनाट्यम मध्ये कसं असतं म्हणजे त्या लोकांना अशी सवय ना म्हणजे अशी करायची सवयच नाही नकारात ती मान हलवतच नाहीत ते. हा, नाही. कारण भरतनाट्यम मध्ये नेहमी अशीच मान हलवतात. अरे हो आणि अशी मान म्हणजे होकार. हो का बरोबर म्हणजे बरोबर समजा उद्या समूह की म्हणाली आमची जरा चहा टाकतेस का ग तर ती सवयीप्रमाणे असंच करणार. हो 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 भांडणाचा विषयच नाही. करेक्ट करेक्ट हा, मला आता डाऊट येतो जरा काय हो ते सार्थकने जेव्हा प्रपोज केलं असेल हा तर तेव्हा तिने सवयीप्रमाणे अशी मान हलवली असणार. तर त्याला तो होकार समजला की काय? करेक्ट आहे असं होऊ शकतो. तुम्ही एकदा कन्फर्म करा मुलीला विचारून. आता फक्त साखरपुडा झालेला आहे. हो. पण तिला जरी विचारलं लग्नाचं तरी ती अशीच मान हलवणार. हा सवयीप्रमाणे होच होणार. नाही नाही ते झालेली मस्त आहे. हा बेस्ट बेस्ट हा. आणि मग तुम्ही काय तुमच्या घरी टीव्हीवर हो नाही टीव्हीवर आमचं ना ते कुठलाच कार्यक्रम बघत नाही. म्हणजे सारेगमप नाही बघत. मग ते डान्स इंडिया नाही बघत. इंडियाज गॉट टॅलेंट नाही बघत. का अहो, आमच्या घरातच लाईव्ह असतं. लाईव्ह हो घरात हो दाखव बरं. बघायचंय तुम्हाला हा, मग. बघायचंय आत्ता दाखवतो. बोलवा त्यांच्या बाबांना सांगूया ते आपल्याला बोलतील. बोलवा. मुलीच्या बाबांना मी इथे विनंती करतो की त्यांनी इथे मंचावर यायचं. मुलीचे वडील काय लग्न कार्य म्हटलं तो बिझी येत आहे नाही ते कसं एंट्री असते. एंट्रीला टाळ्या बी आहे की नाही. वा, वा, वा. मुलीचे वडील स्टेजवर येतात आपले. या या काका आता आम्हाला कळलेलं आहे तुमच्या माणसाने आम्हाला सांगितलेलं की घरात सगळे गातात वगैरे तर तुमचा एक माणूस आम्हाला दाखवाच मस्त. कोणाला बोलवतोय पहिल्यांदा? माझ्या पाठचा भाऊ आहे देवेंद्र कोलगावकर. वा वाटाया. तो नाबार्डमध्ये आरबीआयच्या शाखेमध्ये तो काम करत होता आणि तो आता नाही गात आहे लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 10 वर्षापासून तो गातो. पहिल्यांदा तो गाताना लेडीज आवाजामध्ये गायचा. ते गायचं मग गाणी मारून त्यावेळेला एकदम वेगळ्या म्हणजे लेडीज आवाजामध्ये गायचं. त्यावेळी तो लहान होतं ना त्यामुळे त्याने ते गाणं गायचं काय ते जॉलीच्या आगीची मजा झाली ते गाणं ते गायचा. भरपूर त्याला बक्षीस मिळायची. आणि एक दुसरं गाणं गायचं दम्मरो दम ही गाणी गात गात तो मग जेंट्सची गाणी गायला लागला आणि RBI मध्ये त्याला खूप प्रोत्साहन मिळत गेला. वा 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 तो गातोय. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया देवेंद्र कोलगावकर. या सर या. यांना आजच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा देतोय मी. आणि गाणं बोलतोय तर सांभाळून घ्या. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. दिल में मेरे ख्वाबों तेरे मंजिल की तस्वीर हो यारों तेरे तुझ में फिदा
कहीं गाना रहा क्या करूँ मैं दिलरुबा बुरा सी जादू तेरी आंखों का ये मेरा कातिल हो गया गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया मैंने सदा चाहा यही दामन बचा लूं हसीनों से मैं तेरी कसम ख्वाबों में भी बसा फिरा राजुली से तौबा मगर मिल गई तुझसे नजर मिल गया दर्द जिगर तू जरा हो बेखबर जरा सा हंस के जो तूने देखा मैं तेरा बिस्मिल हो गया गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको हो मेरे यारो संभलना मुश्किल हो गया थैंक यू छान हे जेस्ट मस्त आहे मस्त येस बरं ज्यूस वगैरे कोणाला हवं असेल तुम्ही मागू शकता स्टार्टर्स ही फिरतात म्हणजे मी तरी खातोय तुम्हाला मिळतात की नाही मला माहित नाही मी खातोय तर याच्यानंतर आणि एक कोलगावकर फॅमिलीशी संबंधित रत्न आपल्या समोर येणार आहे तर त्याबद्दल पण काका आपल्याला सांगतील हा कलाकार म्हणजे मोठा कलाकार आहे सतीश राणे हा सतीश राणे या इकडे हा आमच्या ग्रुप मधला एक्सपर्ट गाणारा आणि एक्सपर्ट बोलणारा पण माणूस आहे समजलं त्याची गाणी एकदम जबरदस्त असतात गो साजनी अशा टाईपचं वरच्या पट्टीतलं गाणं गाणारा आम्हाला नाही जमत हो ते आम्ही फक्त खालच्या पट्टीतच गातो बघा आता तो कसा गातो ते प्रीतीच्या चांदराती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना प्रीतीच्या चांदराती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना
राती ये ना दीदीच्या चांद राती देऊनी हात हाती जोडू अमोल नाती ये ना ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये थँक्यू एक भाऊ गाऊन गेला मोठा म्हणजे गाऊन चांगला गेला. आता दुसरा माझा भाऊ अभंग म्हणणार आहे. थोडक्यात त्याचा अभंग किती सुंदर आहे ते तुम्हीच बघा. आणि तुमच्या टाळ्यांचा आवाज येतच नाही मला, समजलं ना. तर आता तो गायल्यानंतर तुम्ही त्या टाळ्यांचा आवाजाने त्याचं स्वागत करा. ते मॉकटेलवाल्यांनी पण टाळ्या वाजवल्या तर चालतील. मगाशी ते हे होतं. हां, मी दीपक कोळगावकरचा लहान भाऊ करुणाकर पुरुषोत्तम कोळगावकर. आणि माझी इच्छा झाली की मी पण काहीतरी माझ्या पुत्रीच्या याला एक गाणं व्हावं माझ्याकडं अभंग. जर का चुकलं बिकलं असेल बघा, जशी माझा भाव बोलला तसं माफ करा. आणि मी विदाऊट टायटल गाणं म्हणतो. आनंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंदू कृपा सागर तू गोविंदू रे कृपा सागर तू गोविंदू रे आनंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंदू महाराजाचे राऊळ महाराजाचे राऊळ वाजे ब्रह्मानंद टाळी वाजे ब्रह्मानंद टाळी महाराजाचे राऊळ वाजे ब्रह्मानंद टाळी वाजे ब्रह्मानंद टाळी महाराजाचे राऊळी महाराजाचे राऊळी आनंदू रे आनंदू आनंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंदू लक्ष्मी चतुर्भुज झाली लक्ष्मी चतुर्भुज झाली प्रसाद घेऊन बाहेर आली लक्ष्मी चतुर्भुज झाली लक्ष्मी चतुर्भुज झाली लक्ष्मी चतुर्भुज झाली आनंदू रे आनंदू आनंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंदू एका जनार्दना एका जनार्दना एका जनार्दना पाहता मिळे आत्मराम एका जनार्दना पाहता मिळे आत्मराम गोविंदू रे आनंदू येतो आनंदू रे आनंद. बस. वरपक्षाकडचे जे लहान मुले आहेत ती इथे नाचण्यासाठी म्हणजे उत्सुक आहे. तर मी
सार्थक सावंत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथे येऊन बसावं. त्यांच्यासाठी स्पेशल परफॉर्मन्स आहे आता. तर राज महाडी आणि निलेश केणी आणि इतर मित्रमंडळी कृपया सार्थकला इथे घेऊन या. मधुराचा मेकअप चालू राहिला तरी चालणार आहे. मुलांना फार वेळ लागत नाही मेकअप, त्यामुळे आलाच तरी चालेल. फक्त आराध्य आणि प्रेमाने आम्ही याला, तुम्हाला कॅमेरावाल्याने दिसत असेल, प्रेमाने आम्ही याला लिज्जत पापड म्हणतो. कारण ते कोलगेटची ही कृपा आहे ती सगळी. आणि दुसरी परफॉर्मर आहे आमची गार्गी, जी सार्थकची मोठी भाची आहे. आणि काय परफॉर्म करणार आहे तुम्ही? आता त्यांना विचार काय कळलं का तुम्हाला? म्हणजे आणि आमच्या आराध्याची एक स्पेशालिटी आहे, जे भल्या भल्यांना आम्हाला कॉलेजमध्ये इतका प्रयत्न केला आम्ही, पण आम्हाला जमलो नाही, पण त्याला ह्या वेळेतच जमलंय. दाखव. म्हणजे मला असं वाटतंय की हे कपडे जुने व्हायच्या आधीच मी परत एकदा साखरपुड्याला सेम घालू शकतो कदाचित. मग सार्थक चंदा मामा आहे, मग मी कोण मामा आहे? अरे मग माझ्यासाठी काय घालणार? एकदाच झालंय. अच्छा इथेच आहे का ती? सॉरी मला बघतोय. तर देवेंद्र काकांनी सांगितले की अरे माझ्याकडे अजून एक गाणं रेडी आहे. तर मी म्हटलं प्लीज गा. तर मी देवेंद्र काकांना पुन्हा इथे विनंती करतो की देवेंद्र सर तुम्ही पुन्हा एकदा मंचावर येऊन आपलं पुढचं गाणं सादर करावं. तुम्ही इथेच थांबलात तरी चालणार आहे. हॅलो हॅलो. थोड़ा प्यार चाहिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए. जाने मन गुल बदन मेरी बात मानिए. चाहिए थोड़ा प्यार चाहिए. प्यार चोरी छुपे प्यार कभी होना चाहिए. रुक हो जवान फिर तो हमें होना चाहिए. अरे चोरी छुपे प्यार कभी होना चाहिए. रुक हो जवान फिर तो हमें होना चाहिए. जय काली जय वाली तेरा बचाओ ताली.
गुलबदन मेरी माँ मानिए चाहिए थोड़ा प्यार चाहिए प्यार 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 कोई हंसी कर न सका मेरा सामना मेरी नजर जादू भरी दिल को सामना अरे कोई हंसी कर न सका मेरा सामना मेरी नजर जादू भरी दिल को सामना जयकाली संकप्ति वाली तेरा वचन जयकाली छोकरी लोग बजाओ ताली चाहिए थोड़ा प्यार चाहिए जाने मन गुलबदन मेरी बात मानिए ला 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 हो वेलकम 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 स्वागत 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 धन्यवाद धन्यवाद गातायत आणि इतकं भारी गाताय तुम्ही काहीतरी दाखवणार होतात ना काय हा येणार ना आता आमचा माणूस आमची 2 माणसं आलेली आहेत कुठे गेली कुठे ठीक आहे आता एंट्री घेतली ना त्यांनी त्यांची बसण्याची व्यवस्था झाली की एक खास कलाकार आम्ही ते बोलवणार आहे 30 नंबरचा आमच्या वा ज्याचं नाव आहे कृपया सार्थकजी तुमच्यासाठी खास परफॉर्मन्स आहे आता इथे हा 2 आमच्या संमिश्र मधली 2 बॉडी बिल्डर मंडळी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सोफा उचलावा पटाकन अरे सॉरी उचलावा आमच्या 30 नंबरचा एक खास कलाकार इथे आता मी त्याला आमंत्रित करणार आहे खरं तर ज्याच्यामुळे आम्ही सगळेच म्हणजे मी आमचा सार्थक किंवा 30 नंबरमध्ये काम करणारे किंवा जे कोणी कलाकार मंडळी आता सध्या आमच्या पिढीतली आहेत तर ती सगळी इन्स्पायर्ड बाय तो कलाकार आहे काय सांगता हा तर एनी गेसेस 30 नंबर संमिश्र मित्र मंडळ कोण योजनात त्या कोण 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 नाव घेऊन ओरडून तर प्रसाद महाडिक यांना मी विनंती करतो आणि टाळ्यांच्या गजरात त्यांच्याकडे स्वागत करायचं आपण वा वा परफॉर्मन्स आधी स्टँडिंग ओव्हिएशन आहे वा 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 आणि प्रसाद महाडिक यांचे सुपुत्र तिकडे उभे आहेत तिकडच्या ग्रुपने पण टाळ्या वाजवला तरी तिकडे आवाज ऐकायला येतो हा नाही कपडे फिट वगैरे नाही झालेत ना म्हणजे असे हात हलत नाहीत वगैरे असं काय नाही वेळ येस तर प्रसाद महाडिक काय म्हणणं आपलं काय म्हणायचं बऱ्याच दिवसांनी आपण काही भेटतोय तर काय सार्थकला काय खास सूचना की एखादी आठवण की काय म्हणजे सादरीकरणच करतो डायरेक्ट वा वा तुला जे सुचेल एक मराठी कविता सादर करतो
एका मुलाचा 10वीचा पहिला पेपर आहे. कविता आवडली तर कवीचं नाव सांगेन, कविता नाही आवडली तर मी माझ्या नावावर खपवून घेईन. SSCचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं, SSCचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं. एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने, माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने. मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार. तिची वेणी जुनी कविता आहे, त्यावेळी मुली वेण्या घालायच्या. मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार. तिचा तक्षणीचा येऊन पडला माझ्या बाकावर. मग काय विचारता राव, 3 तासही एकचित्त मी, 3 तासही एकचित्त मी तिच्या शेपटात. एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आता पुन्हा जगणे गावी खेड्यावर. अहो केसा नत्या गळा कापला, केसा नत्या गळा कापला. अलगदची माझा पीडित शेपटा परिबैलाच्या जगतो हा राजा. शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. म्हणजे माझी आजची परिस्थिती काय आहे तर शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणाचं मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. या कवितेचे कवी होते जगन्नाथ रत्नपारखी. वा, मजा आली. मी पण भरपूर दिवसांनी प्रसादाची कविता ऐकली आणि आय थिंक सार्थकला वगैरे पण माहितीच आहे. म्हणजे तर मी प्रसादाला थँक्स म्हणून स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि आता खास तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो, तर आता हे आले आहेत तर एक खास गाणं आपण इथे घेणार आहोत. ते म्हणजे मधुराच्या वडिलांचं. तर मी बाबांना विनंती करतो की त्यांनी इथे मंचावर यावं. आज से पहले आज जागा. खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी. ऐसी मीठी इतनी सुहानी, ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले. इसको संजो कहे या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले. इसको संजो कहे या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले. मनता छाती पाकर हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले. खुशी खुशी को ढूंढ रहे थे हम, इसी खुशी को ढूंढ रहे थे. वही आज तक
इशारा बदलाए मौसम लगे चोरा सरिता तू कर मेरे मन को क्या इशारा बदलाए मौसम लगे चोरा सरिता तू कर मेरे मन को क्या इशारा मी सार्थक आणि मधुराला इथे आमंत्रित करतो. या लाईव्ह तुझको नजर कर दूं तुझको नजर कर दूं मेरा जीवन तू मेरा सारा तू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदलाए मौसम लगे चोरा सरिता छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा सर्वात अनुभवी कलाकार श्री आराध्य केणी आणि गार्गी नाईक. Do not disturb you when I'm talking. अपने दिल ढूंढे हुए एक फुलझड़ी थी वो दिले वाले की टूट पड़ी तुमने जाके छेड़ा था जिसने उसके बाद कहाँ पर से है जाने तुझे लगा के वो मैं क्या जी करती है पीन मेरे दिल में भी इतनी ही लगती है ये मेरी तुझे आओ मंजी पे बैठा तेरे राज राज बोलो मैं तलश करा कभी तेरा जान से प्यारा कभी और चंपा दिल सादा देख जो ये दुनिया Nisha
वा 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 वा. म्हणजे आता मगाशी तुषार कुठे गेला? बरंच जेवायला गेला का? असो. तर मगाशी तुषार म्हणाला आपल्याला की मधुरा भरतनाट्यम डान्सर वगैरे. आमचं मगाशी भरपूर कॉन्व्हर्सेशन झालं, पण तुम्ही मेकअपमध्ये बिझी होता. तर ह्याने आपल्याला सांगितलं आम्हाला की भरतनाट्यम डान्सर वगैरे आहे. तर बघायला पाहिजे. नाही, पण आता मुलगी भरतनाट्यम डान्सर असल्यानंतर बरं तिच्या नणंद, अजून काय असतं, तिच्या वहिनी आणि अजून कोण आहे? एवढंच ना? म्हणजे सासवा नाही नाचत ना? हा, ठीक आहे. तर सासवांचा डान्स बघण्यासाठी आपल्याला अजून मोठा स्टेज लागतो. तर आता सध्या सगळ्या नणंदबाई आणि वहिनीबाई म्हणजे माझी बायको, माझी एकुलती एक बायको इकडे उपस्थित आहे, कुणिका बनसोडे. त्याच्यासाठी एकदा टोळा टाळ्या झाला पाहिजे. तर म्हणजे आमचं 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला, अजूनही आमचं प्रेम गुलाबी आहे दाखवण्यासाठी तिने सिम्बॉलिक गुलाबी कपडे घातलेले आहेत. वा वा. या छोट्या नणंदबाईंच्या आत्यापासून नखरे सुरू झाले. तर आता आपल्या समोर परफॉर्म करायला येणार आहे मोठ्या नणंदबाई अनघा नाईक. 2 नंबर. लवकर टाळ्या वाजवा, नाही तर त्याच्यानंतर 2 नंबर नणंदबाई ऋतुजा सावंत केणी. टाळ्या. अरे काय मानपान काय आहे का नाही? आहे. मग तर त्याच्यानंतर छोट्या नणंदबाई येत आहेत जरा. आल्या धावत. वा. तर आमच्या मधुराच्या छोट्या नणंदबाई होणाऱ्या शलाका सावंत. आणि बरं त्याच्यानंतर मोठ्या वहिनीबाई. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे कुणिका बनसोडे सावंत. तर ह्या सगळ्या आता एकत्र डान्स करणार आहेत. त्याच्यामुळे आणि आता त्यांच्या बरोबर मधुराची होणारी भाची ती सुद्धा आहेच, गार्गी. आणि परफॉर्मन्स झाल्यानंतर प्लीज खूप मोठ्याने टाळ्या वाजवा, नाहीतर मला ऐकायला लागणार नंतर यार प्लीज.
अरे बापे अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है आँख की लड़ी है वो बात मेरे खड़ी है मुझे जानती है तब से मरती है तब से चोरी चुपे तारा हूँ तब से फिर ये मेरे बच गई अरे ये क्या कह रहे हो? मैंने ऐसा तो नहीं कहा था। रवि भाई अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है आज जिससे लड़ी है वो बात मेरे खड़ी है रवि भाई तुझे कदम मुझे प्यार सिखाया किसने अरे इसने मुझे प्यार सिखाया किसने अरे इसने मुझे प्यार सिखा के दीवाना बनाया किसने अरे इसने ये प्यार का कमाल है शराब का सुरूर नहीं भोला का जो हो गया किसी का भी कसूर नहीं सांसों में मेरे रस गई ओफो, ये क्या कह रहे हो? मैंने ऐसा तो नहीं कहा था। अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है अरे राफ्ता देखो आप मेरी लड़ी है आप किससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है उज्ज्वला सारिका वहिनी उज्ज्वला मला परत गाणं घ्यावं लागेल उज्ज्वला सारिका वहिनी बाळा रवि सचिन अरे पहले शरारत किसने की अरे इसने की अरे पहले शरारत करके मोहब्बत किसने की अरे इसने की अरे पहले शरारत करके मोहब्बत किसने की अरे इसने की किसी को पसंद मैं दिल से दिला है दिल बात यहाँ बंद बात है ये असली ये पागल हो गए क्या? मैंने ऐसा तो नहीं कहा था। अरे ये जवळीये लाजू नको ये जवळीये लाजू नको ये जवळीये लाजू नको जवळीये लाजू नको ये जवळीये लाजू नको ये जवळीये लाजू नको आणि आम्ही एकत्र पण जायचं असून ते आम्ही एकत्र पिकनिकवर काढतो आणि सगळे एकत्र अजूनही आहोत 25-40 वर्ष झाली तरी 35-40 वर्ष झाली चला काय चुकलं असेल तर माफ करा नाराज होऊ नका मजा आली. आनंदी होऊन आम्हाला मजा आली खूप आणि तुमच्या या चिन्मय मंडळात आम्ही पुढे मागे इन होऊ अशी आम्हाला आशा आहे आणि इच्छा सुद्धा आहे आणि यानंतर आता इतका सगळा छान ग्रुप बघितला तर सार्थकची मित्रमंडळी जी आहेत आमची म्हणजे संमिश्र मित्रमंडळ बरोबर हा काका जसं तुमचं चिन्मय मंडळ आहे तसं आमचं संमिश्र मित्रमंडळ आहे बरं का बर तर कुठे आहे संमिश्र मित्रमंडळ काय घाबरले अरे काय ताईंची एनर्जी बघितली का तुम्ही एकदा त्यांच्यासाठी खास टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या फारच जबरदस्त डान्स केला आउटस्टँडिंग तर ती सगळी मित्रमंडळी रागवलेली आहे कारण त्यांचं काय म्हणणं की आतापर्यंत कसं सार्थकच्या तालावर ते नाचत होते अच्छा हा पण आता मधुरा येणार बरोबर म्हणजे मधुराच्या तालावर सार्थक नाचणार तो म्हणजे तबला वगैरे वाजवतो का कोण सार्थक तबला वाजवतो का हा घरी आणून तरी ठेवलंय पण वाजवताना आम्ही कधी बघितलेलं नाही बाबा
घरी तबला आहे. आहे हा, तो कदाचित रवी काका वाजवत असावा किंवा रवी काका चा वाजत असावा, अरे बापरे. माहित नाही आम्हाला. तर मी म्हणतो की त्याची मित्रमंडळी म्हणताय काय की म्हणताय? सार्थकला आता त्यांना त्यांच्या तालावर नाचवायचं. काय म्हणतात? हा, तर आपण त्या सगळ्यांना इथे इन्व्हाइट करूया मंचावर की सगळ्या मित्रमंडळींनी इथे यायचंय आणि त्यांचा जो काय धांगडधिंगा डान्स आहे म्हणजे बसवलेलं आहे म्हणजे कोरिओग्राफी आहे ना? ग्रुपचं नाव धांगडधिंगा कोरिओग्राफी आहे. आहे. हो म्हणजे तुम्हाला वाटेल की आले का नाही, तसं नाही, नाही. पतंग उडवणे वगैरे तसं नाही. ते बरं, बरं. बसवलेला डान्स आहे प्रॉपर. कुठे चालेल. मित्रमंडळी लवकर यावे. लवकर या. कुठे आहे संमिश्र? येतात, येतात. जचते हैं देखो कैसे बड़े भैया, जचते हैं देखो कैसे बड़े भैया, राम जी बिहान चले सीता मैया। छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया, ढोल नगाड़े बजे शहनाइयाँ, झूम के आई मंगल घड़ियाँ। ¡Vamos!
स्वतःनगरच्या राजांचा, संमिश्र मित्र मंडळाचा. बरं आता जागेवर बसा. आपली हरहुन्नरी मित्रमंडळ जागेवर बसून घ्या. चला. हा तर यापुढे आता ही तुम्ही एनर्जी दाखवली त्याच्या दुप्पट एनर्जी आमच्याकडे. दुप्पट एनर्जी. अरे मग काय बोलवा बरं काय आता गाणं लागलं की बघा. चिन्मय ग्रुप छोटा चिन्मय ग्रुप ज्युनियर यांचं आता आपण इथे लास्ट परफॉर्मन्स बघणार आहोत आणि नंतर यांचा जो प्रश्न होता जेवला काय त्याचं उत्तर द्यायला आपण चालू पडूया. हा तर मी चिन्मय मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे मंचावर विनंती करतो येण्याची. अनाउन्समेंट करते फक्त. जसं तुम्ही मोठा चिन्मय बघितला म्हणजे सगळे मोठी माणसं बघितली तसा आमचा हा छोटा चिन्मय आहे लहान मुलांचा. ही अनाउन्समेंट नव्हती. अनाउन्समेंट अशी आहे की इकडे तुम्ही खूप डान्स बघितले. सार्थकच्या भाच्या होत्या, बहिणी होत्या, करेक्ट वहिनी पण होत्या, भाऊ होते, मित्र होते. आता इथे मधुराच्या मैत्रिणी आणि मित्र आहे. बरं मुद्दा असा आहे की ती लोक फारच सुंदर नाचली म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे कळत होतं की अगदी आठवडा 2 आठवडा महिनाभरापासूनची प्रॅक्टिस असेल. काय डान्स बसवलं माझ्या समोर मला माहिती आहे. अच्छा बरं. अच्छा 2 दिवसाचा आहे का? बरं आमचा पण आहे ना खरं अर्ध्या दिवसाचा आहे. पण आम्ही काही विसरलो म्हणजे खात्री आहे विसरणार कारण इतका वेळ आम्हाला मिळाला नाही रिहर्सलसाठी. तुम्ही विसरलात तर आम्ही फिल्म करू मध्ये कराल ना सगळे फिल्म. ओके बस हेच ऐकायचं होतं. जरा हो म्हणा ना प्लीज. हो बस मला हेच ऐकायचं होतं. विसरलो तर सांभाळून घ्या. विसरणारच आहे मी तरी. करूया चालू.
अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी पट रही थी। अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी पट रही थी। अरे ऐसा क्या हुआ जो साल तूने ऐसा सोचा, खुद के पैर पे मार कुल्हाड़ी कर दिया न लाचार। लग गए तेरे जिंदगी के मेरे यारा, तूने बैठे बिठाए जो ये आफत बुला ली है। ओ आज हंस ले, आज हंस ले, आज हंस ले तू, कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है। आज हंस ले तू, कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है। ओ आज थोड़ा जी ले, कल तेरी शादी होने वाली है। राई बरनिया तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी। राई बरनिया तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी। अरे बहन कितना से पर कहना, तेज हवा से बच के रहना, गिर जाए तो फिर ना कहना झुमका गिरा रे। What झुमका? What झुमका? What झुमका? अरे वा वा. आणि आता फक्त एक फरमाईश होती ऍक्च्युली, अनिकेत कोलगावकर आणि सिद्धेश कोलगावकर हे यांचा डान्सच आम्हाला बघायला मिळाला नाही, तर त्यांनी हा, तर आता आपण केक कटिंग करू. केक इथे येईपर्यंत फक्त जे कोणी आपले व्हिडिओग्राफर्स आहेत, कॅमेरामन आहेत, इथे आपले जे ऑडिओ ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, गाणी प्ले होत आहेत वेगवेगळी, ते सगळे डेकोरेटर्स, त्याच्यानंतर लाईट्स, हे तर ते तुमचेच असतील. हे लाईट्स ज्यांनी केलेत ते, जे कॅटरर्स आहेत आजचे, ज्यांचं फूड आपल्याला इथे अवेलेबल आहे, त्या सगळ्यांचे मी इथे तुमच्या साक्षीने आभार मानतो. आणि ज्यांनी कोणी आपल्याला केक प्रोव्हाइड केलाय, आणि ही सगळी सार्थकची मित्रमंडळी, सावंत फॅमिली, कोलगावकर फॅमिली. बरं, फक्त फॅमिली म्हणजे मी एक्सटेंडेड फॅमिली म्हणतोय हा, म्हणजे आमची 30 नंबर असू दे, सहकार नगर असू दे, किंवा कोलगावकर फॅमिलीचे पण सगळे नातेवाईक असू दे. तर ह्या सगळ्यांनी इथे वेळात वेळ काढून उपस्थिती लावली ह्या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी, तर त्या सगळ्यांचे आभार. आणि लवकर केक आणा. किती जणांचे आभार म्हणून येऊ दे वरती. मॅनेजर अमित अगरवालजी आणि माझ्या अजून एक सिनियर आहेत इथे आपल्या सोबतच आहेत, मिस प्रिया परुळेकर. आणि बाकी सारे कॉलिग्स सुद्धा आले आहेत माझे, प्रियंका, सोनी, गायत्री, किरण. अच्छा, किरणची बायको. ओके. आणि नॉट टू फॉरगेट, बट आमचं सर्वात मोठं बॅकबोन ऑफिसचं म्हणजे पाटीलजी आणि आमचा रवी, आणि माझा सर्वात फेवरेट भाऊ संकेत दादा आणि विपुलजी म्हात्रे. थँक्यू सो मच एव्हरीबडी गाईज. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या सगळ्यांना एंटरटेन करत असतो, कसली अपेक्षा न करता, जरी प्रोफेशनल कलाकार असला तरी. तर त्याचे सुद्धा आभार. आणि संमिश्र मित्र मंडळ आणि चिन्मय मंडळ, हे दोन मंडळ जी आहेत, त्यांनी इथे बहार आणली कार्यक्रमाला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि आता आपण केक कटिंगला सुरुवात करू. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness had to be invented. But that
तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिना मरना नहीं जीना नहीं तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिना मरना नहीं जीना नहीं तेरे बिन तेरे बिन तेरे बिन पा 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 गा मा पा सनी सनी सरी मा 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 धा नी सनी धा पा मा गा पा 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 गा मा पा सनी सनी सरी मा 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 गा रे बा मा गा बावरे पिया लागे ना जिया देखो मेरा मन जलता दिया जलता दिया बुझे ना पिया बुझे ना पिया जलता दिया तेरे बिना मरना नहीं जीना नहीं तेरे बिन तेरे बिन तेरे बिन पा 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 गा मा पा सनी सनी सरी मा 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 धा नी सनी धा पा मा गा पा 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 गा मा पा सनी सनी सरी मा 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 गा रे बा मा गा बावरे पिया लागे ना जिया देखो मेरा मन जलता दिया जलता दिया बुझे न पिया बुझे न पिया जलता दिया तेरे बिना मरना नहीं जीना नहीं तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिना मरना नहीं जीना नहीं तेरे